नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या व्लॉगमध्ये। आज आपण चाललो आहोत आपल्या इतिहासाच्या आणि परंपरेच्या पाऊलखुणा शोधायला, म्हणजेच एका सुंदर आणि शतकानुशतकं उभ्या असलेल्या वाड्यात। या भव्य दरवाजाच्या, अंगणाच्या आणि कोरीव लाकडी कलाकुसरीच्या माध्यमातून आपण अनुभवूया आपली खरी वारसा कथा। कॅमेरा इकडे फिरव, मीच आहे तो वाडा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या हेरिटेज वाडा सफरीची। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा वाडा नेमका कुठे आहे? चला जाऊया आमच्या गावी, म्हणजेच बाजार भोगाव या ठिकाणी। आमच्या गावातील घरासमोर असणारा हा भव्य वाडा आमच्या पूर्वजांनी बांधलेला आहे। त्याची कलाकुसर ही या वाड्याचे मालक म्हणजेच सगळ्यांचे आजोबा वैकुंठदादा भोगावकर यांच्या मुलाखतीतून ऐकूया। हा वाडा राऊ सुतार आणि धुळबा सुतार यांनी तिरपणावर येऊन हा वाडा बांधला। ह्या वाड्याची दगडं 8 वर्ष दगडं काढली, 7 वर्ष दगडं काढली, 3 वर्ष लाकूड कापलं। लाकूड सगळं हात कापणीचं आहे, त्यामुळं त्या काळात मशीन नव्हतं, सगळं लाकूड हात कापणीचं आहे। आणि 5 वर्ष वाडा बांधला। ह्या वाड्यात माझी 4थी पिढी, माझे वडील ह्या वाड्यात राहिले, माझे आजोबा ह्या वाड्यात राहिले, पणजोबाने माझा वाडा बांधला। सगळ्या वाड्याचं फणसाचं लाकूड आहे असं मला सुतारांनी सांगितलं। जवळजवळ 10 लोकांना एक फाड उचलत नाही, एवढ्या फाडी त्या दोघांनी काढल्या। लाकूड कापणीसाठी जे मशीन नव्हतं पूर्वी, मग लाकूड कसं कापलं? हे जमिनीत खड्डा काढला, एक जमिनीत खड्डा काढून त्या खड्ड्यात त्यांनी लाकूड सगळं कापलं, सगळं करवतन लाकूड कापले। मशीन त्यावेळेला नव्हतं, मला वाटतं जवळजवळ 200 वर्षापूर्वी हा वाडा आहे। त्या काळात मशीन नव्हतं, त्यावेळेला त्यांनी खड्डा काढून खड्ड्यात करवतन लाकूड सगळं लाकूड करवतन कापलं। आज सगळं दगड आहे, दगडावरची माती खडून काढली, त्याला गिलावे केले आणि खाली फरशी घातली, कारण एवढी सारवण काढायची कुणी, सारवण काढायला बायका मिळत नाही म्हणून फरशी घातली आणि मधघर तेवढं जमीन ठेवली। आज जी खिडकी आहे मधघरात ती वेगळ्या प्रकारे तयार केलेली, आता रेग्युलर खिडक्या दिसतात आता, पण ती वेगळी सिस्टीम आहे। त्याचा काय उपयोग केलाय? उजेड आहे यासाठी। असं खाली तिरकं केलं की नाही, एक अशी खिडकी केली तर त्यातनं उजेड येणार नाही। असं तिरकं केल्यामुळं उजेड किरण, सूर्याचं किरण फार मधघरात आमच्या येते, त्यासाठी त्यांनी ती अशी खिडकी केली, म्हणजे सूर्यकिरण आते असं। आबासाहेब बसायचे ती रूम सगळीकडे आता फरशी दिसत्या, सगळा चकाचक वाडा दिसतोय, पण तिथं जमीन दिसते, याचं कारण काय? जमीन काय, आमची आजी काय म्हटली की मला फरशी सोसत नाही। आजीला कोल्हापुरात करमायचं नाही, आजी भोगात राहिली आणि भोगात राहिल्यामुळं म्हटली मला तेवढी जमीन ठेव, म्हणून तेवढी वडिलांनी आमची जमीन ठेवली, आजीसाठी जमीन ठेवली। बरोबर, सगळीकडे आम्ही बघतोय पार्टेक्स फरशा घातल्या जातात, पळकुट लाटणं पडलं की फुटतात, पण आता ही फरशी बघतोय आम्ही, ही फरशी आमच्या जन्माच्या अगोदर वाड्यात बघतोय। आता मला वाटतंय 49 वर्ष आता आम्हाला झालेलं आहे, 49 वर्ष आम्ही बघतोय फरशी, पण तडा कुठेही गेलेला नाही। 65 सालची फरशी आहे, 65 सालची। 65 सालची फरशी आहे, 65 सालची फरशी। म्हणजे कुठलं तंत्रज्ञान वापरलंय? ह्यात काय झालं, रंग टाकला, रंगात त्या फरशी बसवली आणि पुन्हा वर रंग टाकला आणि वरनं गिरमिटासारखं मशीन फिरवून त्याच्यावरचं सगळं काढून टाकून ही फरशी तिने केली। बांधायला वाडा दादूगोंडी अल्लाउद्दीन मिस्त्री, अल्लाउद्दीन मिस्त्री, मोहम्मद मिस्त्री, गुंडापा मिस्त्री, हे 4-5 मिस्त्री होते, छगन मिस्त्री, हे 4-5 मिस्त्री होतो। आता जिना हे ठेवलाय छोटासा, त्याला काय नाव दिलंय? हेरिटेज। हा कशासाठी वापरलेला? आता ह्या बाहेरच्या जिन्यानं पुरुष माणसाने बाहेर यायचं आणि आतल्या जिन्यानं बायकाने आतल्या बाहेर जिन्याने यायचं, कारण बायका पूर्वी बाहेर येत नव्हत्या। आतल्या जिन्यानं आतल्या जिन्यानं बायका आत यायच्या आणि बाहेरच्या जिन्यानं पुरुष बाहेर यायचे, त्यासाठी जिने दोन इथं असं उतरतं अंगणात ते बहुरूपी असोलवाले याची पूर्वी कडे लक्ष्मी यायच्या। आबासाहेबांचा एक दराराच होता, गाडो टिकीला गाडी वाजली आबासाहेबांची की गाव सगळं चिडची बसायचं। आबासाहेबांची गाव सगळं चिडीचिप बसायचं, दराराच होता। त्याची 4थी पिढी आबासाहेब 76 वर्ष वारली,
त्याच्या आधी आजोबा 90 वर्ष वाढले, त्याच्या आधी पणजोबा आमचे सुद्धा 90 वर्ष वाढले. पहिली चौथी पिढी म्हणजे किती वर्ष 18 आणि 76 70 110 250 वर्ष होऊन गेली वाड्याला. शाहू महाराज या वाड्यात येऊन गेली. शाहू महाराज धर्मशाळेची इमारत पाली आई ही शाहू महाराजांनी बांधली धर्मशाळेची. इथे शिकायला यायची शाहू महाराज, तेव्हा ती धर्मशाळा उतरायची. आता पूर्वी कोणकोणते पिक्चर ह्या वाड्यामध्ये झालेले आहेत? पायगुल, हा, मोहित्यांची मंजुळा, हा, थोरातांची कमळा, हा, आई आहे शेतात, हा, घरची राणी, आली अंगावर आणि बंधन, हिंदी, राजेश खन्ना मुमताजचा बंधन, एवढे पिक्चर दिसतात. समोरची जी इमारत दिसते त्याला चीज फॅक्टरी म्हणतात. याचं कारण काय? तिथं आबासाहेबांनी एक 25 म्हशी घेतल्या त्या. हा, त्यावेळेला डेऱ्या नव्हत्या आणि त्यामुळे तिथं ती चीज तयार व्हायचं म्हणजे चीज फॅक्टरी नाव पडलं. गावामध्ये लाईट नव्हती त्यावेळेला पहिली लाईट वाड्यामध्ये आली. मग त्याचं कारण काय? पहिली लाईट म्हणजे आमच्या आजोबांनी इंजिनवर जनरेटर बसवून लाईट तयार केली ती वाड्यात. भोगेश्वराची जी आत मूर्ती आहे ती पालखीसाठी वापरली जाते. पहिल्यापासूनच प्रथा आहे. पहिल्यापासून प्रथा आहे आणि पालखी सुद्धा आमच्यात आहे. पालखी सुद्धा तुमच्यात आहे. ती चांदीची मूर्ती आहे, अर्पण केलेली, आजोबांनी अर्पण केलेली. गावाला सुतार नव्हता म्हणून राहू सुतार आणि धोडबा सुतार हे तिरपडवरनं इथं आणले, ते इथंच राहिले. त्यामुळं आमचे त्यांचे अगदी पिढीचे संबंध आहेत. आमचे आजा म्हणजे पांडू सुतार यांच्याविषयी काय म्हणजे जरा भावना त्यांच्या कशा होत्या? पांडू सुतार हा निव्वळ निखळ मताचा माणूस, निव्वळ मताचा माणूस. त्याच्या मनात पाप कधी आलं नाही. हिशोब असला पांडू सुतार पाहिजे, वाटणी असली पांडू सुतार पाहिजे, न्यायपंचायत असली पांडू सुतार पाहिजे, गावात जत्रा असली पांडू सुतार पाहिजे, जमिनीची वाटणी पाहिजे असली तर पांडू सुतार पाहिजे. प्रत्येक गोष्टीला पांडू सुतार पाहिजे. आणि पांडू सुतारासारखा माणूस ह्या भागात पुन्हा होणं नाही, पुन्हा हिच्या मागं झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. पांडू सुतार म्हणायचे, महादेव तू घाबरू नकोस, तू घेऊ नकोस, तुला मला शिकवायला मी समर्थ आहे म्हणायचे. तू शिक. आणि महादेव सुतार त्यामुळे शिकला आणि महादेव सुतार शिक्षक झाले. त्यामुळे तुम्ही सुद्धा शिक्षक झाला, तुम्ही सुधारला, पिढ्या सुद्धा गेल्या. कसा वाटला हा व्लॉग आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.